नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नामदेव जाधव अक्षय गोरे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। सरांनी जो उपक्रम चालू केलेला आहे, विद्यार्थी मित्र म्हणजेच जे आजी शिक्षक आहेत, जे आता जिल्हा परिषदला आहेत आणि भावी शिक्षक आहेत, या भावी शिक्षकांसाठी आणि आत्ता कार्यरत असलेल्या माझ्या शिक्षक बंधू मित्र आणि मैत्रिणींसाठी आपण टीईटी 2000 आता जी जून मध्ये होणारी आहे 2026 मध्ये, या टीईटी साठी आपण एक चांगला असा भन्नाट असा कार्यक्रम घेऊन आलेला आहे, फास्ट ट्रॅक बॅच। ओके, फास्ट ट्रॅक म्हणजे अगदी कमी वेळेमध्ये अगदी व्यवस्थितरित्या प्रत्येक विषयाचं व्यवस्थितरित्या आपल्याला रिव्हिजन करून घ्यायचे आणि आपल्याला परीक्षा पास व्हायचे। या परीक्षेमध्ये टीईटी 2026 साठी फास्ट ट्रॅक महा रिव्हिजन बॅच म्हणून आपण चालू केलेली आहे आणि यामध्ये अक्षय सरांचं खूप मोठं योगदान आहे। ओके, तर प्रत्येक विषय 10 तासात, ओके, काही विषय 10-15 तासामध्ये, म्हणजे पर्टिक्युलर 10 म्हणजे 10च नका समजू। ओके, टीईटी हमखास पास होणार आहेत आपण। यामध्ये विशेषतः मानसशास्त्र हा विषय आहे। ओके, त्याच्यानंतर मराठी हा विषय मी घेणार आहे आणि त्याच्यानंतर पुढचा जो विषय आहे तो विषय विज्ञान सुद्धा 99 रुपये, मराठी 99 रुपये, मानसशास्त्र 99 रुपये, भूगोल 49 रुपयामध्ये आहे। ओके, राज्यशास्त्र व अर्थशास्त्र 49 रुपयामध्ये आहे, इतिहास 49 रुपयामध्ये आहे। ओके, अशा आपल्या बॅचेस आहेत आणि एकत्रित बॅच जर घेतली तर एकत्रित बॅच ही 350 रुपयाला आहे। म्हणजे या सगळ्या विषयांची एकत्रित बॅच सुद्धा आपण केलेली आहे। ओके, त्यासाठी ॲपची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकवरून ॲप डाउनलोड करा आणि आपली बॅच आपण जॉईन करायची। यामध्ये अक्षय सर आहेत, ओके, त्यानंतर राहुल सर आहेत, ओके, त्याच्यानंतर इप्पर सर आहेत, त्याच्यानंतर अभिजित सर आहेत, त्याच्यानंतर मी सुद्धा आहे, मी म्हणजे नामदेव जाधव मराठी। आणि तुम्हाला आता मी पुण्यामध्ये एमपीएससी साठी भरपूर राज्यसेवा असेल, कंबाईन गट ब असेल, गट क असेल किंवा इतर सर्व सेवेसाठी माझा हा मागचा 8 ते 10 वर्षाचा अनुभव आहे आणि स्वतः मी डीएड केलेला आहे, माझा डीएड आहे, मी सुद्धा टीईटी पास आहे। त्यामुळे तुमच्यासाठी मी खूप साऱ्या विशेषतः साहित्य सहित मी तुम्हाला घेणार आहे। ओके, याची बॅच सुद्धा आपण अवेलेबल करून दिलेली आहे, ॲप डाउनलोड करा आणि तुम्हीही करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा सांगा। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की मी प्रश्न कसे सोडवतो, कशी माहिती देतो, ओके, अगदी थोड्या वेळामध्ये मी तुम्हाला 2021 ची जी प्रश्नपत्रिका आहे 1 ते 5 म्हणजे निम्न प्राथमिक शिक्षकासाठी पहिला पेपर जो आहे तो पहिला पेपर मी सोडून देणार आहे तुम्हाला। 2021 मध्ये झालेली प्रश्नपत्रिका जी आहे त्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे आणि ते तुम्ही नीट व्यवस्थित ऐकायचं आहे। काय अडचण आली तर नक्की तुम्ही कमेंट करायचे। विषय मराठी आणि तुम्हाला विश्लेषण करणारे आहेत नामदेव जाधव। ओके, आता या प्रश्नपत्रिकेमधले प्रश्न खालीवर म्हणजे मागे पुढे घेतलेले आहेत मी मुद्दामून, कारण बऱ्याच वेळेस बऱ्याच अंशी काही मुलं सोडवलेले असतात, त्यामुळे मुद्दामून मी खालीवर प्रश्न घेतलेले आहेत। तर ते प्रश्न कसे सोडवायचे काय नाहीत याबद्दल आपण सविस्तर चर्चा करूयात। ओके, चला लेट्स गो। नीट ऐकायचंय काय काय गेले। पुढील उत्तर वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक 1 ते 4 प्रश्नाची उत्तरे दिलेल्या पर्यातून निवडायचे आहेत। मला आता उत्तर वाचायचे। उत्तर वाचत असताना काय करणार, आता आमची पद्धत कशी आहे, आम्ही उत्तर वाचत असताना पहिल्यांदा प्रश्न वाचन घेतो, सगळे ऑप्शन वाचन घेतो आणि खटखट उत्तर वाचत असताना तुम्हाला ते प्रश्नाची उत्तर कळून जातात, काही अडचण नाही। ओके, अगदी 2 ते 2.5 मिनिटांमध्ये तुम्हाला ते प्रश्नपत्रिका पॅसेज सुटला पाहिजे। महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात, ज्याचे मन सत्याने पवित्र झाले आहे तो जगातील सर्वात पवित्र माणूस। ज्या मनुष्याला मनाच्या पवित्र्याचे महत्व कळत नाही तो मनुष्य धरणीस भार ठरतो। निर्दोष आणि उद्योगी जीवन मनुष्याला आरोग्य संपत्ती देते। आळशी मनुष्य हा दुष्ट असतो, तो समाजाचा शत्रू बनतो, तो दुष्ट असतो। ओके, असे कीवर्ड जे आहेत ना त्याला अधोरेखित करायचे, म्हणजे तुम्हाला प्रश्न सोडवत असताना व्यवस्थित लक्षात येईल। तो कधीही सुखी होत नाही, उद्योगी आणि शुद्ध चारित्र्याचा मनुष्य हा गरिबांचा वाली असतो, तो अनेकांना सुखी करतो। सत्यप्रेमी, निर्मळ मन आणि शांत हृदय यातून धैर्य निर्माण होते। धैर्यशील मनुष्य हाल अपेष्टा सहन करतो आणि संकटावर काय करतो, मात करतो। मग आता याच्यावरचे काही प्रश्न आहेत। ओके, आता ही प्रश्न सोडवत असताना बघा, आता प्रश्न सोडून उत्तरावरचे प्रश्न सोडून व्याकरणावरचे सुद्धा प्रश्न सोडून दाखवतो, शब्दसंग्रहावरती सुद्धा सोडून दाखवतो, काळजी करण्याचं कारण आहे। ओके, ज्योतिबांच्या मते जगातील सर्वात पवित्र माणूस कोण आहे? मग पवित्र माणूस कोण आहे मी अधोरेखित केलं, पवित्र माणूस। ओके, जगातील सर्वात सत्याने पवित्र झाले आहे तो जगातील सर्वात पवित्र माणूस। मग ऑप्शन मध्ये कुठे आहे सत्याने पवित्र झाले? ओके, ज्याचे मन सत्याने पवित्र झालेले आहे असा, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे। चलो पुढे।
मनुष्याला आरोग्य व संपत्ती कशामुळे प्राप्त मिळते? मनुष्याला आरोग्य व संपत्ती कशामुळे मिळते? उत्तरामध्ये दिलेले आहे आरोग्य व संपत्ती देते. ओके, मनुष्याला कशामुळे? निर्दोष आणि उद्योगी जीवन. निर्दोष आणि उद्योगी जीवनामुळे मनुष्याला आरोग्य व संपत्ती मिळत असते. आता बघा, मनुष्याला आरोग्य व संपत्ती कशामुळे मिळते? तर निर्दोष व समाधानी जीवनामुळे. ओके, निर्दोष व उद्योगी जीवनामुळे. तर निर्दोष व कशामुळे? उद्योगी जीवनामुळे. तर उत्तर पर्याय क्रमांक किती? 1 याच्यामध्ये येणार आहे. लक्ष द्यायचे इथे बघा, ज्याचे मन पवित्र आहे इथं दिले निर्दोष आणि उद्योगी जीवन मनुष्याला आरोग्याने संपत्ती देत असते. तर तेच तुम्हाला एक एक कीवर्ड जर तुम्ही लक्षात घेत गेले तर 100% तुम्हाला पॅसेजचे उत्तर एकही चुकणार नाहीत. पुढचा प्रश्न, आळशी मनुष्य कसा असतो? आळशी मनुष्य कसा असतो? तो कसा असतो बरं? पॅसेजमध्ये तुम्हाला दिलेलं आहे आळशी मनुष्य कसा असतो. हा बघा, चारित्र्याचा समाजाचा शत्रू बनतो. आळशी मनुष्य हा दुष्ट असतो, तो समाजाचा शत्रू बनतो. दुष्ट असतो म्हणे, आता दुष्ट असतो तर कुठं गेलं प्रश्न? ओके, आणि तो दुष्ट व समाजाचा शत्रू असतो. पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर दिले. म्हणजे पॅसेजमध्ये तुम्हाला जे काही दिलेलं आहे ते तुम्ही कीवर्ड्स जर लक्षात घेतले तर 100% तुमच्या उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. धैर्यशील माणूस कसा ओळखावा? तो दुसऱ्याला धीर देतो. तो वेळेवर असल्याने लोकांना धैर्याचे महत्त्व पटवून देतो. तो सत्यप्रेमी, निर्मळ व शांत मनाचा असतो. याच्यामध्ये तुम्हाला आत्ता मी अधोरेखित करत असताना तुम्हाला सांगितलं. ओके, सत्यप्रेमी, निर्मळ मन आणि शांत हृदयाचा असतो. कोण? धैर्यशील मनुष्य. त्याच्यामुळं उत्तर आपलं काय येणार आहे? पर्याय क्रमांक 3 उत्तर आपलं येणार आहे. यस, ओके. अशा प्रकारे 4 प्रश्न या उतार्यावरचे होते. आता पुढचा प्रश्न बघा, टवटवीत या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता म्हटलेला आहे? आता विरुद्धार्थी शब्द, टवटवीत या शब्दाचा विरुद्धार्थी आहे काय सांगा? मलूल. मलूल हा या प्रश्नाचं उत्तर आहे. आता सतेजचा विरुद्धार्थी काय असणार आहे? निस्तेज. सतेज, निस्तेज, नि आणि अ उपसर्ग लागून खूप सारे विरुद्धार्थी शब्द बनत असतात. संदेह, निसंदेह, कोरडे, ओले असं याचं उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक. पुढे, आता थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरू करूया या वाक्यातील चूक ओळखून दुरुस्ती सुचवा. आता थोड्याच वेळात ओके, वेळात कार्यक्रमाला, तर थोड्याच वेळात कार्यक्रम असे 2 शब्द याच्यामध्ये चूक येते. कार्यक्रमाला म्हणजेच कार्यक्रम. ओके, आणि 2 चुका असल्यामुळं परीक्षेमध्ये सुद्धा ज्यांनी 2 आणि 3 उत्तर दिलेले त्यांचं उत्तर बरोबर आलेलं आहे. ओके, तर काय यायला पाहिजे होतं? वेळेत. आता थोड्याच वेळेत कार्यक्रम सुरू करूया असं यायला पाहिजे होतं. ओके, हे पण आता कार्यक्रमाला सुरू, थोड्याच वेळेत कार्यक्रमाला सुरुवात होईल असं पाहिजे होतं. करूयात म्हणल्याच्या नंतर तुम्हाला वेळेतच पाहिजे आणि कार्यक्रम पाहिजे, हे तुम्हाला प्रथमा विभक्तीतच घ्यायला हवं. आता हे छोटे छोटे नियम जे आहेत ते कशामध्ये आहेत? तर हे छोटे छोटे नियम तुम्हाला सामान्य रूपामध्ये, त्याच्यानंतर क्रियापद या टॉपिकमध्ये तुम्हाला हे सगळे नियम कळतील. ओके, म्हणजे प्रयोग कोणता आहे, प्रयोगावरून क्रियापद कोणाच्यावर घेतलेलं आहे, आपण कर्त्यानुसार घेतलेलं आहे का कर्मानुसार आलेला आहे की दोघांनुसार आलेलं नाही. ओके, यावरून तुम्हाला तो शब्द कसा वाक्यामध्ये वापरला जातो हे बघा. कर्ता प्रथमेत कर्तरी प्रयोग असतो, कर्म प्रथमेत कर्मणी प्रयोग असतो. ओके, कर्ता आणि कर्म दोघंही प्रथमेत नाही भावे प्रयोग असतो. मग त्याच्यावरूनच क्रियापदाचे जे 3 रूप असतात ते 3 रूप आपल्याला कर्ता आणि कर्म वाक्यामध्ये कोणत्या विभक्तीत यायला पाहिजे हे तुम्हाला प्रयोगामध्ये कळतं. तो प्रयोग शिकण्यासाठी अगोदर कशामध्ये? तर क्रियापदामध्ये तुम्हाला ते शिकावं लागतं. चलो, पुढचा प्रश्न, साखरवाडी या शब्दात खालीलपैकी कोणता शब्द नाही म्हटलेला आहे? साखरवाडी. आता पहिला शब्द आहे कोणता? साखर. साखर तर आहेच आहे, नसलेला शब्द ओळखायचा आहे त्यामुळे हे येणार नाही उत्तर. सा आहे, र आहे, सारा पण आलाय त्यामुळे हे येणार नाही. ओके, वडी शब्द आहे का? वाडी शब्द आहे. ओके, साडी शब्द आहे का? हा, सा आहे, डी आहे, साडी शब्द आहे त्यामुळे हे येणार नाही. म्हणजे उत्तर तुमचं काय येणार आहे? वडी. नसलेला शब्द असणार आहे वडी, कारण इथे जर वाडी असता तर प्रश्न 100% कॅन्सल झाला असता. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 3. इतकी सोपी प्रश्नपत्रिका असते त्यामुळे काही गडबड किंवा काही घाई करायची नाही आणि अगदी 10-12 मिनिटांमध्ये तुम्हाला मराठीचे प्रश्न सुटू शकतात. पण त्यासाठी कन्सेप्ट क्लिअर, फास्ट मध्ये रिव्हिजन तुमची झाली पाहिजे आणि त्यावर खूप सारे प्रश्न तुम्हाला सोडवता आले पाहिजेत. ओके, धूम ठोकणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता असा प्रश्न विचारलाय. धूम ठोकणे वाक्प्रचार आहे. ओके, धूम ठोकली. ओके, एखाद्याने
एखादा काहीतरी घडलं, एखादा व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीसोबत काहीतरी घडलेलं आहे किंवा त्याची चोरी पकडली वगैरे गेलेली आहे, तर अशा वेळेस तो धूम ठोकला. धूम ठोकतो म्हणजे पळून जातो. ओके, म्हणजेच काय सांगा, वेगाने धावणे. धूम ठोकणे म्हणजे काय, याचं उत्तर असते वेगाने धावणे, असं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणती रूपे र ची नाहीत म्हटलेली. आता र हा जो व्यंजन आहे तो दंड नसलेलं व्यंजन आहे. मित्रांनो आपल्याला जोडाक्षरामध्ये एकूण 5 प्रकारची जोडाक्षरं बघायची आहेत. 5 प्रकारची जोडाक्षरं कोणकोणती असतात, तर एक पहिला आहे मध्ये दंड असलेलं व्यंजन. ओके, म्हणजे इकडून व्यंजन आहे, इकडून व्यंजन आहे आणि असं मध्ये दंड आहे, म्हणजे हा पहिला प्रकार, मध्ये उभा दंड असलेलं व्यंजन. त्याच्यानंतर दुसरा व्यंजन आहे ख, म्हणजे याच्या शेवटी उभा दंड असलेलं व्यंजन आहे. आणि तिसरा आहे, हा झाला दुसरा, आणि तिसरा आहे तो म्हणजे ग. आता ग मध्ये सुद्धा शेवटीच दंड आहे पण शेवटी स्वतंत्र आहे, म्हणून तिसरा प्रकार पडतो शेवटी स्वतंत्र उभा दंड असलेलं व्यंजन. आणि चौथा आहे हा ड. ड मध्ये अर्धा दंड आहे, अर्धा व्यंजन आहे, त्यामुळे हा चौथा प्रकार. आणि सर्वात शेवटचा आहे कोणता, जोडाक्षरामध्ये र हा दंड नसलेलं व्यंजन आहे, याला दंड नाही, हा जोडाक्षराचा 5वा प्रकार. तुम्हाला माहिती होतं का जोडाक्षराचे 5 प्रकार पडतात म्हणून? नाही. मग हा या व्यंजनाला दंड नाही म्हणून हे जोडाक्षरामध्ये 4 प्रकारे लिहिलं जातं. ते 4 प्रकार कोणकोणते, तर ते नीट लक्ष द्यायचे. एक तर हे रफार, त्याच्या डोक्यावर रफार दिलं जातं. ओके, त्याच्यानंतर ही वक्ररेष, त्याच्यानंतर ही तिरपी रेष आणि त्याच्यानंतर हे काकपद, म्हणजे 1, 2, 3 आणि 4 अशा 4 पद्धतीने लिहिलं जातं. मग कुठे कुठे आहे, रफार आहे त्यामुळे हे येणार नाही. ओके, सम्राट मध्ये ही वक्ररेष आहे, ओके तेही येणार नाही. राष्ट्र मध्ये हे काकपद आहे, तेही येणार नाही. ओके, आणि अजून एक शब्द तुम्हाला मी सांगतो, कार्य शब्दामध्ये असं लिहिलं जातं बघा, याला सॉरी कार्य नाही, कैर्यामध्ये हे तुम्हाला अशी तिरपी रेष लिहिली जाते. आता तो सुद्धा रकार, रफार, रकार म्हणतात त्याला, तर तेही आहे 4 प्रकार. म्हणजे याचं उत्तर असणार आहे आपलं काय सांगा, यापैकी नाही. यामुळं याचं उत्तर असणार आहे यापैकी नाही, कारण बाकीचे सगळे आहेत. पुढीलपैकी अचूक शब्द कोणता? अचूक शब्द, आता हा प्रश्न शुद्ध आणि अशुद्ध शब्दावरचा तुम्हाला जर वाटत असेल तर नाही मित्रांनो. शुद्ध शब्द तर ओळखायचाच आहे, पण हा व्याकरणातल्या कुठल्या मुद्द्यामध्ये तुम्हाला ओळखायचा आहे, तर तो आहे संधीवरचा. शुद्ध शब्द वाक्यामधले कुठले येतात? शुद्ध शब्द वाक्यामध्ये येतात संधी, त्याच्यानंतर समास, त्याच्यानंतर शब्दसिद्धी, आणि फार तर फार आलं तर येतं लिंग विचार, वचन विचार आणि सामान्य रूप. याच्यामध्ये काय होतं, एखाद्या शब्दाच्या रूपात बदल होत असताना त्याच्या अंत्य अक्षरामध्ये बदल होत असतं. मग एखाद्या शब्दामध्ये शेवटचा स्वर जर समजा, मी एक वचनाचं तुम्हाला उदाहरण सांगतो, म्हणजे शुद्ध शब्दाचा वेगळा काही अभ्यास करायची गरज नाहीये तुम्हाला. व्याकरणातले 4-5 टॉपिक जर तुम्हाला व्यवस्थित समजले तर 100% शुद्ध शब्दावरचा सुद्धा प्रश्न सुटतो. जसं की मी एक शब्द म्हणेल तुम्हाला, बहीण शब्द आहे. आता बहीण या शब्दामध्ये शेवटचा अक्षर आहे अ. कोणता अक्षर आहे? अ. आता ती एक बहीण, तर त्या अनेक बहिणी असं करावं लागतं. मग आता याच्यामधला शेवटचा स्वर अ आहे, अंत्यस्वर रस्व आहे, आणि ज्या वेळेस त्याच्या रूपामध्ये बदल होत असतो तेव्हा अंत्यस्वर जर दीर्घ झालं तर आद्यस्वर काय होतं, रस्व होतं. हा सुद्धा शुद्ध शब्दासाठी पडलेला, खूप वेळेस पडलेला प्रश्न आहे. पोलीस भरतीला पडलेला आहे, ओके टीईटीला पडलेला आहे असे प्रश्न शुद्ध शब्दाचे. तर त्यामुळं लिंग, वचन, विभक्ती म्हणजे सामान्य रूप, त्याच्यानंतर संधी, त्याच्यानंतर समास, त्याच्यानंतर शब्दसिद्धी, अशा 5-6 टॉपिक मधले तुम्हाला शुद्ध शब्दाचे प्रश्न सुटतात. आता हा प्रश्न कसा, पुनर्वसन हा शब्द, याच्यामध्ये संधीमध्ये तुम्हाला असा शब्द गेलेला आहे, पुनर अधिक वसन असा शब्द आहे. आता संधीमध्ये आपल्याकडे एक नियम आहे, विसर्ग संधीचा नियम आहे. हा विसर्ग संधीमध्ये काय होत असतं, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण विसर्ग, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा जो असतो तो व्यंजन किंवा स्वर असतो. ओके, मग आता बघूयात आपण पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण कोण आला, इथे र आला. दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण कोण आला, र आला, सॉरी व आला. मग आता बघा, विसर्गाच्या ऐवजी कोण आला, इथे विसर्ग यायला पाहिजे होतं पण विसर्गाच्या ऐवजी र आला. मग विसर्गाच्या ऐवजी आपल्याकडे नियम आहे, विसर्गाच्या ऐवजी येणाऱ्या रच्या मागे अ. मी सविस्तर इन डिटेल
डिटेल तुम्हाला संधी शिकवलेली आहे, इन डिटेल. त्यामुळे तुमचा इन डिटेल का बरं सांगतोय, का बरं शिकवलेले ते तुम्हाला दिलेल्या बॅच मध्ये, त्याचं कारण सांगतो. त्याच्यावरती तुमचे शुद्ध शब्द सुद्धा कव्हर होतात. त्याच्यामुळं तुम्हाला संधी हा टॉपिक तुम्हाला बेसिक टू ऍडव्हान्स सोडून घेतलेला आहे, त्यामुळे शिकून दिलेलं आहे, काळजी करण्याचं काहीच कारण नाही. त्यासाठी तुम्हाला बॅच नक्की खरेदी करायची आहे आणि आपला अभ्यास वाढवायचा आहे. आता विसर्गाच्या ऐवजी येणारा रच्या मागे अ आणि पुढे मृदू वर्ण आल्यास तो र तसाच कायम राहतो. असे खूप सारे शब्द तुम्हाला पुनराधिक जन्म, पुनर्जन्म, पुनराधिक विवाह, पुनर्विवाह, अंतराधिक गत, अंतर्गत असे खूप सारे शब्द तुम्हाला दिसतील. मग आता लक्ष द्यायचे, विसर्गाच्या ऐवजी येणारा रच्या मागे अ आणि पुढे मृदू वर्ण आल्यास तो र तसाच राहतो. मग र अधिक व व्यंजन नेहमी पुढच्या अक्षरावरती जातं आणि तो रफार व. ओके, म्हणून इथून र घेतलं, इथून व घेतलं, मागे राहिला पुन आणि तिकडे राहिला सन. पुनराधिक वसन, पुनर्वसन. पूर्ण वसन लिहायचं नाही. खूप सारे विद्यार्थी 2 नंबर उत्तर लिहितात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 1, पुनर्वसन. ओके, त्यामुळं आता दुसरी गोष्ट, मी इथे रफारच का घेतलं, अशा महत्वाच्या संकल्पनासाठी तुम्हाला बॅच बघणं गरजेचं आहेच मित्रांनो. ओके, चला. म्हणजे हे 4 पैकी कोणते चिन्ह आता जे सांगितले होते मी तुम्हाला, या प्रश्नामध्ये जे 4 प्रकार सांगितले होते, हे 4 प्रकारापैकी हाच प्रकार का लिहिलं याची सविस्तर माहिती तुम्हाला वर्णविचार या घटकामध्ये पाहायला मिळेल. यस, पुढीलपैकी 11वा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द हे क्रियाविशेषण या शब्दजातीतील आहेत? क्रियाविशेषण या शब्दजातीतील आहेत. आता अरे रे, शाबास, भले, अरे, ओ, ओके, आ, वा वा वगैरे वगैरे हे सगळे केवल प्रयोगी अव्यय आहेत. केवल प्रयोगी अव्यय, केवल प्रयोगी अव्ययाचे उदाहरण आहेत. ओके, शब्द आहेत. पण, परंतु ही उभयान्वयी अव्यय आहेत. काय? उभयान्वयी अव्यय. ओके, पण, परंतु, उभयान्वयी अव्यय. त्यातल्या त्यात प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहेत. त्यातल्या त्यात ती, पण, परंतु, परंतु, म्हणून. ओके, परंतु हे न्यूनताबोधक, म्हणून हे परिणामबोधक वगैरे वगैरे. पुढे, आता, इकडे, आता हे कालवाचक आणि इकडे हे स्थलवाचक. ही मात्र 100% काय आहेत? क्रियाविशेषण आहेत. काय आहेत? क्रियाविशेषण अव्यय आहेत. आणि करिता, साठी हे मात्र शब्दयोगी अव्यय आहेत. ओके, शब्दयोगी अव्यय. तुझ्यासाठी, तुझ्याकरिता, ओके, वगैरे वगैरे अशी शब्द इथे तुम्हाला सापडतील. त्यामुळे उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 3, आता आणि इकडे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. पुढचा प्रश्न घेत असताना, पुढीलपैकी धातू साधित विशेषणे कोणती आहे? आता विशेषण टॉपिकचा उदाहरण पाहत असताना किंवा विशेषणावरचा प्रश्न सोडवत असताना काय करणार तुम्ही? विशेषणाचे मुख्य 3 प्रकार मित्रांनो, कोणकोणते? गुण विशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण. आता संख्या विशेषण तुम्हाला कळतं, सार्वनामिक विशेषण सुद्धा कळतं, कारण सार्वनामिक विशेषण म्हणजे सर्वनामापासून बनलेलं असतं. म्हणजे मी, तू, तो, हा, कोण, काय, आपण, स्वतः या सर्वनामापासून बनलेलं असतं. आणि दुसरी गोष्ट, संख्या विशेषणामध्ये संख्येचा बोध झालेला असतो, त्याच्यामुळे तुम्हाला तेही कळतं. आता बाकीचे सगळे उरलेले तुम्हाला काय असणार आहेत? गुण विशेषण असणार आहेत. आणि गुण विशेषणाचं झालं त्याच्यानंतर साधित विशेषणाकडे वळतो आपण. साधित विशेषणामध्ये मग नाम साधित आहेत, धातू साधित आहेत, ओके, अव्यय साधित आहेत. मग धातू साधित म्हणजे, धातू म्हणजे क्रियावाचक मूळ शब्द. म्हणजे एखाद्या क्रियावाचक शब्द जर एखाद्या नामाबद्दल अधिक माहिती देत असेल तर 100% ते काय असतं? धातू साधित विशेषण असतं. आता फळ भाजी, कशी भाजी? फळ भाजी. कोणती भाजी म्हणू आपण? ओके, मग फळ हे काय सांगा? नाम आहे, म्हणून याला नाम साधित विशेषण म्हणतात. त्यामुळे हे उत्तर आपलं येणार नाही. पुढे, वाहती नदी, वाहण्याची क्रिया आहे ना, वाहण्याची क्रिया, धावण्याची क्रिया, बोलण्याची क्रिया, चालण्याची क्रिया, येण्याची क्रिया, धावण्याची क्रिया, पळण्याची क्रिया, उठण्याची क्रिया, झोपण्याची क्रिया, कोणत्याही क्रियावाचक शब्दांपासून बनलेलं विशेषण असू द्या, त्याला 100% काय म्हणतात सांगा? धातू साधित विशेषण म्हणतात. पुढे बघा, थोडी पुस्तके, किती पुस्तके? थोडी पुस्तके. संख्येचा बोध झाला, अनिश्चित संख्या विशेषण, त्यामुळे हे येणार नाही. आणि कोणता गाव इथे तुम्हाला दिलेलं आहे? कोणतं? सार्वनामिक विशेषण. कोण या सर्वनामापासून बनलेलं आहे? त्यामुळे मी आता सांगितलेले सगळे तुम्हाला विशेषण इथे आलेली आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला फक्त अधिविशेषण आणि विधिविशेषण एवढी संकल्पना माहिती असावी, बाकी टॉपिक तुमचा संपलेला असतो. पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे? आता सकर्मक क्रियापद कसं?
ज्या वाक्यात कर्म असतं त्याला सकर्मक क्रियापद म्हणायचं, ज्या वाक्यात कर्म नसतं त्याला अकर्मक. ओके, फक्त माझा क्रियापद टॉपिक तुम्ही बघा, तुमच्या बॅचमध्ये दिलेलं क्रियापद कधीच विसरणार नाही तुम्ही. ओके, गवळी धार काढतो. ओके, काढणारा कोण? गवळी. काय झाला वाक्यात? कर्ता. काढण्याची क्रिया कोणावर? धारेवर. काय झाला वाक्यात? कर्म. ज्या वाक्यात कर्म असतं त्या वाक्याला सकर्मक क्रियापद असे म्हणतात, त्या वाक्यातील क्रियापदाला सकर्मक क्रियापद असे म्हणतात. आंबा नासका निघाला. निघणारा कोण? आंबा. ओके, काय झाला वाक्यात? कर्ता. निघण्याची क्रिया आंब्यावरच. निघाला म्हणजे दिसला असा अर्थ होतो, निघाला म्हणजे गेला नाही. नासका हे विधी विशेषण आहे आणि हेच विधी विशेषण आकर्मक क्रियापदातलं विधानपूरक सुद्धा काम करतं. मला घरी यावयास रात्र झाली. झाली हे क्रियापदामध्ये ओके हो धातू आहे. 4 धातूमध्ये लक्षात ठेवायचे अस, नस, हो आणि न हो, हे 4 धातू तुम्ही पाठच करून ठेवायचं आहे. हे नेहमी आकर्मक असतात मित्रांनो, त्यामुळे झाली हे क्रियापद सुद्धा आकर्मक आहे, त्यामुळे हे येणार नाही, हे येणार नाही. सुनील उद्या पुण्याला जाईल. जाईल हा क्रियापद जो आहे, काही गोष्टी ज्या असतात तुम्हाला ते 100% काही ट्रिक्स वरून सुद्धा लक्षात येतात. मग जा, ये, उठ, चाल, बस असे जे गती दाखवणारे धातू असतात, स्पीड दाखवणारे गती दाखवणारे जे धातू असतात ते नेहमी आक्रमक असतात. मग चालण्याची क्रिया, येण्याची क्रिया, धावण्याची क्रिया, पळण्याची क्रिया, उठण्याची क्रिया, बसण्याची क्रिया, जाण्याची क्रिया, ओके सगळे जे क्रिया आहेत ह्या गतिदर्शक, गती दाखवणाऱ्या क्रिया ह्या सगळ्या आक्रमक आहेत. कारण सुनील उद्या पुण्याला जाईल. जाणारा कोण? सुनील. काय झाला वाक्यात? कर्ता. आणि जाण्याची क्रिया, जाणारा कोण? सुनील. जाण्याची क्रिया कोणावर घडायली? सुनीलवरच घडायली, वाक्यात कर्म नाही. त्यामुळे एवढं सगळं शोधत बसण्यापेक्षा तुम्हाला काही ट्रिक्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत बॅचमध्ये, तर त्या सगळ्या तुम्ही 100% वापरू शकता आणि पटापट प्रश्न सोडवू शकता. ओके, चला पुढचा प्रश्न. मराठीतील आद्य गद्य ग्रंथ कोणता? आता आद्य गद्य ग्रंथ आणि आद्य ग्रंथ याच्यामध्ये तुम्हाला बराच घोळ उठतो. ओके, याचं उत्तर आहे आद्य गद्य ग्रंथ हा लीळाचरित्र आहे. आता लीळाचरित्र का बरं? गद्य ग्रंथ याच्यामध्ये गोविंद प्रभूंच्या आठवणी लिहिल्या गेलेल्या आहेत. ओके, आणि ते गद्य ग्रंथ आहे आणि विशेषतः हा लीळाचरित्र म्हणजे चरित्र ग्रंथ आहे मित्रांनो. कोणता ग्रंथ? चरित्र ग्रंथ. गोविंद प्रभूंचं पूर्ण चरित्र लिहिलं गेलेलं आहे. आणि आद्य ग्रंथ हा विवेक सिंधू आहे, जो तुम्हाला कोणी तर विवेक सिंधू हा जो ग्रंथ आहे तो विवेक सिंधू आद्य ग्रंथ मानला जातो. हा फक्त आद्य ग्रंथ एवढं लक्षात ठेवा. आणि आद्य गद्य ग्रंथ हा जो आहे तो कोणता? लीळाचरित्र. ओके, लीळाचरित्र लक्षात ठेवायचं आहे. ज्ञानेश्वरी येणार नाही. ओके, कारण हे 2 ग्रंथ जे आहेत ते मानव पंथात आहेत आणि त्याच्यानंतर मग संत साहित्य आपलं चालू होतं आणि त्याच्यामध्ये मग पहिलं संत जर कोणी घेतलं असेल, पहिलं जर संत कोणते असतील जे साहित्य निर्माण मराठी साहित्यासाठी योगदान दिलेलं आहे तर ते आहेत कोण? ज्ञानेश्वर. पण ज्ञानेश्वरासोबत मग नामदेव आहेत, मग बरेच संत मेळातील अनेक संत आहेत आणि त्याच्यानंतर मग आधुनिक संतांपर्यंत जर पोहोचलो आपण तर ते तुकाराम महाराज आहेत. ओके, संत तुकाराम आहेत आणि तुकारामांची बरेच म्हणजे तुका झालाचे कळस जे म्हणतो ना आपण, तर तेच आहे. तर संत साहित्यामध्ये तुकारामांपर्यंत आलं तर त्याच्यानंतर मग तुम्हाला साहित्यावरती प्रश्न येत असताना तुम्हाला संत साहित्य, तंत साहित्य, तंत म्हणजे तांत्रिकी साहित्य ज्याला आपण शाहिरी वाङ्मय म्हणतो, आणि त्याच्यानंतर पंत साहित्य म्हणजे पंडिती वाङ्मय म्हणतो. ओके, तर ह्या सगळ्या साहित्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि साहित्याचे सुद्धा लेक्चर तुमच्या बॅचमध्ये आज उद्यामध्ये 2-3 दिवसामध्ये ऍड होतीलच. ओके, पुढीलपैकी पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य कोणते? पूर्ण वर्तमान काळ. आता एकच गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, पूर्ण वर्तमान आणि अपूर्ण काळ. अपूर्ण काळ आणि पूर्ण काळ यामध्ये तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. एक ध्यान द्यायचंय, ला कृदंत, ला कृदंत. आता हे कृदंत काय भानगड आहे? ह्या कन्सेप्ट क्लिअर नसेल तर प्रश्न सोडण्यामध्ये गडबड होत असते. ला कृदंत प्लस अस धातूची रूपे. अस धातूची 3 रूपं लक्षात ठेवायची तुम्हाला. आहे हे वर्तमान काळ असतं, होता हे भूतकाळ असतं आणि असेल हे भविष्य काळ असतं. ओके, मग आता लक्ष द्यायचे. आणि त कृदंत प्लस अस धातूची रूप जी आहे तर ती अपूर्ण काळ. हा ला कृदंत मध्ये पूर्ण काळ आणि त कृदंत मध्ये अपूर्ण काळ. एवढं जर तुम्ही लक्षात ठेवलं तरी तुमचं कळतं. मग आता काय म्हणलंय त्यांनी? पूर्ण काळ म्हटलेलं आहे. पूर्ण काळ म्हणजे मला ला कृदंत दिसायचे. मग क्रियापद शोधा कोणतं आहे? खाल्ला, असेल, खाल्ला, होता. ओके, इथं तर एकच शब्द आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय?
की साधा काळ जर सोडलं, साधा काळामध्ये एकच शब्द क्रियापद असतं, एकच शब्द क्रियापद असतं, संयुक्त क्रियापद नसतं आणि बाकी सगळ्या काळामध्ये संयुक्त क्रियापद असतं. मग आता हे तर साधा काळ आहे, त्यामुळे इथं तर गेलाच आहे, खातो एवढंच शब्द आहे त्याच्यामुळे, आणि खाल्ला आहे. मग आता लक्ष द्यायचे, जिथे जिथे आहे दिसतं तिथे तिथं तुमचा वर्तमान काळ आहे. आणि कोणता वर्तमान काळ ओळखायला? पूर्ण. मग पूर्णसाठी मास्तरांनी काय सांगितलं तुम्हाला? ला कृदंत. आणि अपूर्णसाठी काय सांगितलं? त कृदंत. मग इथं कोणता कृदंत आहे? ला कृदंत. इथं कोणता कृदंत आहे? ला कृदंत. इथं कोणता कृदंत आहे? ला कृदंत. म्हणजे तीनही काळामध्ये पूर्ण काळ आहे. पण पूर्ण कोणतं? मग पूर्ण वर्तमान विचारला तर आहे येणार आहे, पूर्ण भूत विचारला तर होता येणार आहे, आणि पूर्ण भविष्य विचारला तर असे येणार आहे. म्हणून खाल्ला असेल पूर्ण भविष्य. ओके, पूर्ण भविष्य. खाल्ला होता पूर्ण भूत, आणि त्याच्यानंतर खाल्ला आहे पूर्ण वर्तमान. समजलंय का? इतकं सोबत आहे, होता, असेल, तीनच गोष्टी लक्षात. आहे वर्तमान काळात, होता भूतकाळात, असेल भविष्य काळात. संपला विषय. ओके, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. 1 येणार नाही, 1 येणार नाही, 2 येणार नाही. 3 मध्ये तर साधा काळ आहे, साधा वर्तमान काळ आहे. खातो, खाते, खाता. ओके, पुढे भुजंग प्रयात वृत्तातील गण कोणते? भुजंग प्रयात वृत्तातील गण कोणते? आता वृत्त ठरवत असताना काय करावं लागतं? तुम्हाला एखादं पद्यचरण दिलं जातं. भुजंग प्रयात वृत्तामध्ये तुम्हाला एकूण 12 अक्षरे असतात. ओके, कशी 12 अक्षरे असतात? ओके, जसं की बघा, सदा सर्वदा, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझा घडावा. मी एक ओळ साधून दाखवतो मित्रांनो, आणि त्याच्यानंतर मग पुढचे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता, असं उदाहरण आहे. आता प्रत्येक ओळीमध्ये, प्रत्येक चरणामध्ये भुजंग प्रयातचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक चरणामध्ये त्याच्या 12 अक्षर असतात. 12 अक्षर असल्यामुळं तुम्हाला 4 गण पडतात, त्याच्यामध्ये 3-3 अक्षरांचं एक गट पडतं. ओके, सदा सर्वदा. ओके, यस, सदा सर्वदा. ध्यान द्यायचं. 1 2 3, 1 2 3. ओके, 1 2 3, 1 2 3. 3-3 अक्षरांचे जे गट पाडले जातात त्याला गण असं म्हणतात. मग आता गंमत अशी आहे, जर आता लघु आणि गुरु, आता लघु आणि गुरु ठरवत असताना काय करतात? लघु गुरु करत असताना लघु गुरु मध्ये काय असतं ते नीट लक्ष द्यायचे. ओके, आता याच्यामध्ये 8 गण ठरणार आहेत आपले. किती? 8 गण ठरणार आहेत. आता 8 गण कोणकोणते ते जरा बघा, नीट लक्ष द्यायचं. इथे क्लिअर होणार आहे तुमचं सगळंच. ओके, 5 6 7 आणि 8. मग याच्यामध्ये आद्य लघु, आद्य लघु. ओके, याच्यामध्ये मध्य लघु. ओके, मध्य लघु. ओके, त्याच्यानंतर अंत्य लघु, अंत्य लघु. ओके, आणि सर्व लघु असे लघुचे. आणि त्याच्यानंतर आद्य गुरु, आता गुरु, मध्य गुरु, मध्य गुरु. ओके, त्याच्यानंतर अंत्य गुरु. ओके, आणि सर्व गुरु, सर्व गुरु. मग आता याच्यामध्ये 3-3 अक्षरांचे जे गट पडतात त्या 3-3 अक्षरांच्या गटमध्ये काय असतं, स्वरूप कसं असतं त्याच्यावरून तुम्हाला ते ठरवता येतं. ओके, मग आता लक्ष द्यायचे. जर आद्य लघु, आद्य लघु म्हणजे पहिला लघु येणार आहे आणि दोन्ही दुसरे गुरु येणार आहेत. ओके, आणि मग त्याच्यानंतर मध्य लघुमध्ये पहिला गुरु, मध्य लघु आणि पुन्हा गुरु. ओके, त्याच्यानंतर अंत्य लघुमध्ये पहिले गुरु, दुसरा गुरु आणि अंत्य लघु, आणि सर्व लघुमध्ये लघु 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 येतं. ओके, त्याच्यानंतर आद्य गुरुमध्ये पहिला गुरु, दुसरे 2 लघु येतात, आणि मध्य गुरुमध्ये पहिला लघु, मध्ये गुरु आणि अंत्य लघु असं येतं. अंत्य गुरुमध्ये पहिला लघु, दुसरा लघु, अंत्य गुरु. ओके, आणि सर्व लघुमध्ये, सर्व गुरुमध्ये माफ करा, सर्व गुरुमध्ये गुरु गुरु गुरु. मग आता असे 8 गण आहेत. मग आद्य लघु य गण. ओके, आद्य लघु य गण, मध्य लघु य र. आता याचे गण पडतात. आता ही गण कशी कशी पडतात नीट लक्षात घ्या. आद्य लघु आला तर य गण म्हणायचं, मध्य लघु आदे य र त न, आणि इथे भ, इथे इथे 1 मिनिट इकडे लिहितो. ओके, आद्य लघु य गण, मध्य लघु य र त न भ ज स म. ओके, मग म्हणायचंय
आद्य लघु मध्य लघु अंत्य लघु सर्व लघु, आद्य गुरु मध्य गुरु अंत्य गुरु सर्व गुरु, य र त न भ ज स म. ओके, मग आता ठरवायचं आपल्याला गण. मग रस्व स्वर लघु कोणाला म्हणायचं? रस्व स्वराला. गुरु कोणाला म्हणायचं? दीर्घ स्वराला. मग सदा मध्ये काय आहे? स मध्ये अ आहे लघु. ओके, आणि दा मध्ये काय आहे? गुरु आ गुरु. ओके, सर्वदा. आता सदा सर्वदा, सर्वदा मध्ये हा जोडाक्षर आहे. जोडाक्षराच्या आधीच्या अक्षरावर जर आघात असेल तर ते आधीचं लघु अक्षर गुरु धरावे असा नियम आहे. त्याच्यामुळे जोडाक्षराच्या आधीचे अक्षर लघु असेल तरी काय धरावं? गुरु धरावं. जोडाक्षरयुक्त अक्षर मात्र लघु असेल तर लघुच धरावं, गुरु असेल तर गुरु धरावं. मग आद्य लघु मध्य गुरु, आद्य लघु गुरु गुरु, आद्य लघु गुरु गुरु, आद्य लघु गुरु गुरु. समजलं का? मग आता स्वरूप कसं आलं? आद्य लघु आलं. आद्य लघु म्हणजे कोणतं गण आहे? य गण. आद्य लघु य गण, आद्य लघु य गण, आद्य लघु य गण. समजलं का? यस. अशा प्रकारे यामध्ये येतं य य य य य. समजलं का? यस. हे झालं भुजंग प्रयात वृत्त. आणि या भुजंग प्रयात वृत्तामध्ये एकूण 6व्या अक्षरावर, हे पण विचारलं जातं, 6व्या अक्षरावर यती येते. काय येते? यती. यती म्हणजे थांबण्याची जागा. काव्यचरण म्हणताना थांबण्याची जागा ती कशी असते? सदा सर्वदा यो ग तुझा घडावा, तुझे कारणी दे ह माझा पडावा, उपेक्षू नको गु नवंता अनंता. म्हणजे 6व्या अक्षरावर थांबावं लागतं. हे भुजंग प्रयात वृत्त म्हणण्याची चाल आहे. ओके, याला मंगलाष्टकाची चाल सुद्धा लागू पडत असते असं म्हणतात. पण मंगलाष्टक आपल्याला म्हणता येत नाही. ओके, तुमचं ठरलं तर मला सांगा, मी नक्की येईल. ओके, मंगलाष्टक म्हणता येत, सप्तविधी पण म्हणता येतं मला. ओके, संत म्हणती सप्तपदे सवासे सख्य साधूशी घडते. एखाद्या या ओळीतील अलंकार ओळखा. सोपं उदाहरण आहे. ओके, एखाद्या अक्षराची, ओके, एखाद्या अक्षराची, एखाद्या कवितेच्या चरणात एखाद्या अक्षराची वारंवार पुनरावृत्ती झाली असेल, एकच अक्षर पुन्हा पुन्हा आला असेल तर तिथे कोणता? अनुप्रास अलंकार होतो. ओके, सारखी अक्षरे वेगळ्या अर्थाने ठराविक ठिकाणी आली तर यमक अलंकार होतो. उपमा अलंकार आणि उत्प्रेक्ष अलंकार हे अर्थ अलंकाराचे प्रकार आहेत. ओके, उपमा आणि उत्प्रेक्षामध्ये उपमा अलंकार समसमान सारखे असे साम्यवाचक शब्द येतात. उपमा उत्प्रेक्षामध्ये जणू जणू काय गमे वाटे वाचे की असे साम्यवाचक शब्द येतात. अलंकारामध्ये या टॉपिकमध्ये तुम्हाला सगळं समजून जाईल. ओके, चला पुढचा प्रश्न. पुढीलपैकी ओष्ठवर्ण कोणता? पुढीलपैकी ओष्ठवर्ण कोणता? ओष्ठवर्ण, माझ्याकडे ट्रिक्स आहे ओष्ठवर्णाची. उपनाम ओष्ठ, उपनाम ओष्ठ. आता उपनाम ओष्ठ म्हणजे काय? उप म्हणजे उ आणि उ हे दोन स्वर आणि प वर्गातील सगळे व्यंजन प फ ब प फ ब भ म. मग आता याच्याबद्दल सांगायचंय तुम्हाला. प फ ब ब म म्हणजे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असणार आहे. लृत लसा नाम दंत. हा ओके, ईच अकुह विसर्ग नाम कंठ, अकुह विसर्ग, अकुह विसर्ग नाम कंठ. ओके, ईच यश नाम तालव्य, हे तालव्य आहे आणि ह हा कंठ आहे. ओके, म्हणजे हा दंत्य आहे, दंत्यवर्ण आहे, हा तालव्य वर्ण आहे. ओके, आणि हा जो ह जो आहे तो कंठ्यवर्ण आहे. कोणता वर्ण आहे? कंठ्यवर्ण. समजलं का मित्रांनो? यस, इतकं सोपं असतं. पुढे पुढील कविता वाचून त्याखाली प्रश्न 19 ते 22 ची उत्तरे अचूक लिहायची. आता कविता वाचायचे. कोपऱ्याशी गुणगुणत अन अभंग, अन अभंग उभा केव्हाचा एक तो अपंग. इथे कोणाची तुलना केली? अपंगाची तुलना केली. भोवतीचा अंधार तो निघाला, हृदय त्याच्या जणू जात आश्रयाला. जीभ झालेली ओरडून शोष, शोष म्हणजे कोरडी झालेली आहे असं म्हणते ते. 4 दिवसांचा त्यातही काय सांगा? उपवास. ओके, नयन जितले थरथरती हात पाय. ओके, नयन थिजले थरथरती हात पाय, रूप दैन्याचे उभे मूर्त काय. ओके, दैन्य म्हणजे गरीब असं सांगितलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर कीव यावी पण त्याची कुणाला, जात उपहासुनी पसरला कराला. तोच येई कुणी परतुनी मजूर. ओके, परतुनी मजूर बघुनी दिना त्या उदानून उर, उर म्हणजे छाती. ओके, म्हणे राहीन दिन एक मी उपासी, एक दिवस मी उपाशी राहू शकतो. ओके, परी लाभू दे 2 घास यासी. ओके, मी उपाशी राहील. मजुराची तुलना केलेली आहे. ओके, आणि या
मजुराला एक दिन दिसलेला आहे, एक गरीब दिसलेले, आणि त्याची अवस्था बघून यांना असं वाटतं की मी एक दिवस उपाशी राहील, परंतु त्याला हे 2 घास लाभू दे, असं तो बोलतोय. ओके, खिसा ओतुनी तया ओंजळीत चालू लागे तो दिन बंधू. ओके, खिसा ओतुनी तया ओंजळीत. ओके, संपूर्ण खिसा ओतून चालू लागे तो दीनबंधू वाट. ओके, दीनबंधू कोणाला म्हटलेले ते आपण पुढे बघूयात. ओके, या कवितेत कोणाचे वर्णन केलेलं आहे, तर या कवितेमध्ये ओके कोणाचे वर्णन केलेले आहे, तर त्या अपंगाचे, भाविकाचे नाहीये, आजाराचे नाहीये आणि मूर्तीचे पण नाहीये. ओके, या 3 शब्दाचा काही संबंधच नाही, त्यामुळे सोपा प्रश्न आलेला आहे. त्याच्यानंतर पुढे त्याचे हातपाय का थरथरत होते. ओके, आजारामुळे का नाही, कारण उपास होता त्यामुळे त्याचं हातपाय थरथरत होते उपासामुळे, त्याला उपास होतात त्यामुळे, ते दमल्यामुळे नाही, भीक मागितल्याने सुद्धा नाही, आणि तो भीक मागतच नव्हता सगळ्यात महत्वाचं. ओके, त्याला भेटलेला आहे भिकारी. दीनबंधू कोणाच म्हटलेला आहे याच्यामध्ये, तर दीनबंधू कोणाच म्हटलेलं, तर जो धनी, जो मजूर होता ना, त्या मजुराला, जो अपंग मजूर होता त्या अपंग मजुराला त्यांनी काय म्हटलेलं आहे, दीनबंधू म्हटलेलं आहे. कविता नीट वाचली तुम्हाला ते कळून जाईल. सोपे प्रश्न असतात. भिकाऱ्यास बघून मजुराने काय केले, तर भिकाऱ्यास मजुराने ओके भिकाऱ्याच्या ओंजळीत खिशातील सर्व पैसे काय सांगे टाकून दिले. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर. ओके, मी थोडस या कवितेचं म्हणजे ह्या उत्तराचं जरा प्रश्न फास्ट घेतलेले आहेत. चला, केशवसूत या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यिकांचे नाव काय, तर लक्ष द्यायचं आहे. तर प्रल्हाद केशव आत्रे जे आहेत ते केशव कुमार आहेत. केशव कुमार हा महाराष्ट्र शिक्षण मंडळाचा आवडता प्रश्न आहे टोपण नावाचा, आणि त्यात आत्रे, दामले आणि राम गणेश गडकरी या 3 लेखकांना घेतल्याशिवाय यांचा प्रश्न बनतच नाही, त्यामुळे पाठच ठेवायचे. ओके, हा केशव सूत मात्र कोणाला म्हणतात, तर कृष्णाजी केशव दामले म्हणजेच मोरो केशव दामले यांचे ते बंधू आहेत. मोरो केशव दामले यांनी मराठी व्याकरणासाठी 1911 मध्ये शास्त्रीय मराठी व्याकरण हा ग्रंथ लिहिलेला आहे, आणि तो ग्रंथ आज सगळ्यांचं काय म्हणतात त्याला, सगळ्यांचं धर्मग्रंथ म्हणून आपण संबोधत असतो, तिथून सगळं. राम गणेश गडकरी यांना संपूर्ण बाळकराम म्हणून म्हणतात, बाळकराम. ओके, यांचे 2 टोपण नाव आहेत. ओके, मी साहित्यामध्ये सगळं सविस्तर विश्लेषण केले. विवा शिरवाडकर यांना कुसुमाग्रज म्हणतात. काय म्हणतात, कुसुमाग्रज. कुसुमाग्रज कोणाला म्हणतात, तर विवा शिरवाडकर यांना म्हणतात. मित्रांनो समजलं. येस, पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह असायला हवे. ओके, टाईप करत असताना हे वाक्य राहिलेलं होतं, हाताने लिहिलेलं वाक्य. आता लक्षात आहे कोणते विरामचिन्ह. ताई म्हणाली आज अजिंक्य किती छान बोलला. आता कधी पण बघायचं, नीट लक्ष द्यायचे. याच्यावरती तुम्हाला 100% प्रश्न येत असतो, लक्षात ठेवायचे. आणि त्यात स्वल्प विराम आणि अवतरण चिन्हावरती प्रश्न, विराम चिन्हावरती प्रश्न येत असतो. तर तो प्रश्न कसा आहे, कोणी काहीतरी म्हणाले ना त्याच्यात तोंडचे शब्द जशास तसे लिहित असताना तुम्हाला दुहेरी अवतरण चिन्हात लिहावं लागतं. कशात चिन्हात लिहावं लागतं, दुहेरी अवतरण चिन्हात लिहावं लागतं. मित्रांनो हे लक्षात ठेवायचे. आणि सगळ्यात महत्वाचं, या दुहेरी अवतरण चिन्हाच्या अगोदर तुम्हाला स्वल्प विराम द्यावं लागतं, म्हणून उत्तर तुमचं असणार आहे काय सांगा, दुहेरी अवतरण चिन्ह. पर्याय क्रमांक 4. आता हे जरा टाईप मध्ये हे झालेलं आहे, पण हे चिन्ह असं असतं, दुहेरी अवतरण चिन्ह. ओके, आणि एकेरी अवतरण चिन्ह असं असतं. ओके, म्हणजे याचं हे तोंड, ओके याचं हे तोंड आणि हे याचं तोंड हे सेम एका रांगेत असले पाहिजेत, अशा पद्धतीने. ओके, तर हे असं असतं. थोडासा आता हे टायपिंग मध्ये तुम्हाला कळणार नाही, त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 4. धाकट्या भावाला राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे पहिले पारितोषिक मिळाले, त्याला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल. आता एखादा भाऊ असेल, एखादा घरातला व्यक्ती असेल, एखादा घरातला मुलगा असेल, एखाद्या घरातली मुलगी असेल, यांनी जर काहीतरी प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे, काहीतरी मिळवलेलं आहे, कुठलं तरी बक्षीस मिळवलेलं आहे, कोणत्या तरी परीक्षेला पहिले आलेले आहेत, प्रथम क्रमांक मिळालेला आहे, द्वितीय क्रमांक मिळालेला आहे, काहीतरी पारितोषिक मिळालेलं आणि त्यांचं अभिनंदन करायचंय तुम्हाला, तर 100% तुम्हाला कोणतं पत्र लिहायचंय, तर अभिनंदन पत्र लिहायचं आहे. कोणतं, अभिनंदन पत्र. चौकशी पत्र वगैरे तुम्ही शाळा वगैरे चालवत असताना तुम्हाला काही चौकशा करायच्या आहेत, तुम्हाला सहल वगैरे न्यायचे, तुम्हाला मग शैक्षणिक साहित्य काय लागणार आहे त्याच्या काही चौकशी, एखाद्या एजन्सीला वगैरे तुम्हाला पत्र लिहायचे आणि त्यांच्याकडे ते साहित्य उपलब्ध का आहे का, अशासाठी पत्र लिहित असताना तुम्हाला चौकशी पत्र लिहायचंय. तक्रार पत्र सुद्धा तुमच्या सहकार्याबद्दल, तुमच्या वरिष्ठांशी तुमच्या अडचणी किंवा त्याच्याबद्दल तक्रार करायची असतं, वरिष्ठांना लिहित असताना तुम्ही तक्रार पत्र लिहू शकता. मागणी
मागणी पत्र म्हणत असताना सुद्धा तुम्हाला एखाद्या भौतिक संसाधनांची गरज आहे शाळेमध्ये आणि त्यावेळेस तुम्हाला समजा सहल न्यायची आणि सहलमध्ये तुम्हाला सहलीसाठी तुम्हाला काही साधनांची गरज आहे, मग अशा वेळेस एखाद्या एजन्सीला वगैरे तुम्ही मागणी पत्र लिहू शकता, एवढं एवढं संसाधन आम्हाला पुरवा मागणी पत्र. किंवा तुम्हाला एखाद्या वेळेस तुमच्या शैक्षणिक संस्थेमध्ये जर एखादा काम करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीची गरज आहे तर मग तुम्ही शासनाला सुद्धा पत्र लिहू शकता की इथे इथे आम्हाला अशा अशा पदासाठी अशा अशा व्यक्तीची गरज आहे, मग हे पद तुम्ही भरून द्या, असं मागणी पत्र पदाचं पद भरण्यासाठी सुद्धा मागणी पत्र तुम्ही लिहू शकता. अशा पत्राचे विविध प्रकार आहेत. पुढे कोणत्याही प्रश्नाचे लगेचच उत्तर देणारा या शब्दसमूहासाठी काय म्हणतात त्याला, तर त्याला म्हणतात काय सांगा, हजरजबाबीपणा. काय म्हणतात त्याला, हजरजबाबी, वक्तशीरपणा म्हणतात त्याला. ओके, प्रेझेन्स ऑफ माइंड. ओके, जेव्हाच तेव्हा उत्तर, विचारलेल्या प्रश्नाची लगेच उत्तर देणारा त्याला हजरजबाबी म्हणतात. ओके, पुढे वाचाळणार नाही म्हणत. ओके, वाचाळच्या विरुद्धार्थी मितभाषी म्हणतात. ओके, तोंडाळ नाही, शब्दप्रभू नाही. पुढे लेखक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ हा पुरस्कार केव्हा प्राप्त झाला. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, याच्या तारखा महत्वाच्या आहेत, तारखा लक्षात ठेवायचे. तुम्हाला भालचंद्र नेमाडे यांची तारखासहित विचारलं जातं, फक्त नेमाड्यांची. आतापर्यंत आपल्याकडे एकूण ज्ञानपीठ पुरस्कार 4 झालेले आहेत मित्रांनो. ओके, पहिलं जे आहे 74 ला. ओके, हा 1974. ओके, ययाती या कादंबरीसाठी. ओके, आणि वि. स. खांडेकर यांना. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते 87 ला. ओके, 1987. ओके, 87 ला मिळालेलं आहे आणि ते कोणाला, तर नटसम्राट या कादंबरीसाठी, या नाटकासाठी. ओके, वि. वा. शिरवाडकर यांना. आणि तिसरा मिळालेला आहे अष्टदर्शने, म्हणजे 2003 साली ते मिळाले करंदीकर यांना. 2003 साली अष्टदर्शने या काव्य संग्रहासाठी मिळालेलं आहे 2003चं. आणि चौथा मिळालेला आहे भालचंद्र नेमाडे यांना. ओके, 6 फेब्रुवारी 2015 रोजी. आतापर्यंत 4च मिळालेले आहेत भालचंद्र नेमाडे यांना. हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ, हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ, समृद्ध अडगळ या कादंबरीसाठी. ओके, येस. चला पुढे. पंजाब येथील घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते. याचं उत्तर आहे सदानंद मोरे. आता फमू शिंदे जे आहे ते 1987 मध्ये सासवडला भरलेलं होतं. हा, सासवड इथे भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. नागनाथ कोत्तापले 86व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, जे पुण्याला भरलेलं होतं. आणि त्याच्यानंतर सदानंद मोरे हे 88 ला पंजाबमध्ये 88व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. आणि मंगेश पाडगावकर हे मात्र कोणतेही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नव्हते. हा, हे होते. यांनी एक अध्यक्षपद भूषवलेले. दुबईमध्ये 2010 मध्ये एक साहित्य संमेलन पार पडलं होतं आणि त्या साहित्य संमेलनाचं नाव आहे विश्व साहित्य संमेलन. ओके, त्या साहित्याचे ते अध्यक्ष होते. 2010 दुबईमध्ये पार पडलेलं होतं. त्यामुळे हे जरा लक्षात ठेवा, यांचा पण क्रम तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके, सभा या शब्दाचे स्त्रीलिंग कोणते. आता सभा लिंग ओळखत असताना तुम्ही दिलेल्या शब्दाच्या पाठीमागे एकतर तो किंवा ती किंवा ते हे सर्वनाम लावून तुम्ही त्या शब्दाचे लिंग ओळखू शकता. ओके, सभा या शब्दाचे लिंग सांगा, तर तो सभा, ती सभा की ते सभा, तर ती सभा स्त्रीलिंगी शब्द आहे. तो लागला की पुल्लिंग, ती लागला की स्त्रीलिंग आणि ते लागला की नपुंसकलिंग. त्यामुळं याचं उत्तर आहे काय सांगा, स्त्रीलिंग. ओके, उभयलिंग कोणाला म्हणतात, तर उभय म्हणजे 2. जे शब्द 2 लिंगात येतात त्यांना उभयलिंगी म्हणतात. जसं की बाग शब्द आहे, पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी दोन्ही शब्द आहेत, त्यामुळे बाग संधी शब्द आहे, 2 लिंगामध्ये येतं. ओके, त्याला उभयलिंगी शब्द म्हणायचं. ओके, चला पुढचा प्रश्न. ओके, तुम्ही स्वतःला काय समजता यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार. आता लक्ष द्यायचं आहे, एखाद्या नामाला किंवा सर्वनामाला जोडून जर आपण आणि स्वतः आलं तर आपण आणि स्वतः हे 2 आत्मवाचक होतात. ओके, आणि त्याला जोडून आलेलं आहे पुरुषवाचक, म्हणून याचं उत्तर आहे
आत्मवाचक व पुरुषवाचक. नाम किंवा सर्वनामाला आपण स्वतः जोडून आलं तर आपण स्वतः हे आत्मवाचक होतं आणि पुढचे जे आहेत ते पुरुषवाचक असणार. त्यामुळे उत्तराचं आहे पुरुषवाचक व आत्मवाचक सर्वनाम. पर्याय क्रमांक 1 उत्तर. पुढचा प्रश्न. ओके चला 30 प्रश्न संपले. ओके टीईटी मराठी महारिव्हिजन बॅच. ओके आता याच्यामध्ये बाय अक्षय गोरे सर या ॲपवरती तुम्हाला ही बॅच लॉन्च केलेली आहे. ओके आणि ह्या बॅचचा नक्की फायदा घ्या. खूप साऱ्या कन्सेप्ट. ओके तुम्ही केवळ टीईटीच नाही तर आणखीन कुठल्या परीक्षा देत असाल तरी तुम्हाला ते व्याकरण व्यवस्थित तुमचं हँडल होणार आहे. काळजी करण्याचं काही कारण नाहीये. ओके शिवाय मी साहित्याचे सुद्धा तुम्हाला लेक्चर दिलेले आहेत. ओके प्रत्येक टॉपिक मध्ये 15 तासांचं पूर्ण. ओके टीईटी हमखास पास 100% आणि फीस फक्त 99 रुपये. तुम्ही बघा, तुमच्या मित्रांनाही सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट नक्की करायला विसरू नका. आणि विशेषतः व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद. मी आज इथेच थांबतो. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद.